शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची, सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोल्हापूर या ठिकाणी आपल्या भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या शाळेचे सर्वांना पुन्हा एकदा 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. परेड सावधान. परेड विश्राम. परेड सावधान. एक साथ राष्ट्रध्वज को सलामी देंगे, सलामी दो. एक साथ ध्वजगीत शुरू करेंगे, शुरू कर. मातृभूमिका
वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. स्वातंत्र्य दिनाचा विजय असो, स्वातंत्र्य दिनाचा विजय असो, स्वातंत्र्य दिनाचा विजय असो. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. 1 2 3 4 स्वातंत्र्य दिनाचा जय जयकार. 1 2 3 4 स्वातंत्र्य दिनाचा जय जयकार. 1 2 3 4 स्वातंत्र्य दिनाचा जय जयकार. तिरंगा हाती घेऊया, स्वातंत्र्य दिन राहूया. तिरंगा हाती घेऊया, स्वातंत्र्य दिन राहूया. तिरंगा हाती घेऊया, स्वातंत्र्य दिन राहूया. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. परेड विश्राम. यानंतर कवायत प्रकार होणार विद्यार्थ्यांचा. परेड विश्राम. परेड सावधान. एक साथ कवायत के लिए तैयार. कवायत शुरू. अध्यक्ष श्री दीपक कातकर. एक साथ राष्ट्रध्वज को सलामी देंगे, सलामी दो. एक साथ ध्वजा गीत शुरू करेंगे, शुरू कर. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीर
ललित रंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाता जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे। एक साथ राज्यगीत शुरू करेंगे, शुरू कर। जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीती नामा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिवा सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा तरी तरी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी बोलली अभिमानाची लेणी ओलादी मनगटे खेळती खेळ जीव गेली दारिद्र्याच्या उन्हात शिजला हिऱ्याच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे हित राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम स्वातंत्र्य दिनाचा विजय असो स्वातंत्र्य दिनाचा विजय असो स्वातंत्र्य दिनाचा विजय असो 1 2 3 4 स्वातंत्र्य दिनाचा जय जयकार 1 2 3 4 स्वातंत्र्य दिनाचा जय जयकार 1 2 3 4 स्वातंत्र्य दिनाचा जय जयकार तिरंगा हाती घेऊया स्वातंत्र्य गीत गाऊया तिरंगा हाती घेऊया स्वातंत्र्य गीत गाऊया तिरंगा हाती घेऊया स्वातंत्र्य गीत गाऊया परेड विश्राम नमस्कार, माझे नाव परिधी नरेश आगरे. ही आजचा दुसरी आजचा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करतो. या दिवशी आपण भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिलेल्या लोकांचे गुणगान करतो. प्रत्येक शाळेमध्ये झेंडावंदन केले जाते. त्यानंतर भारत देशाविषयी घोषणा दिल्या जाते. त्यानंतर भारत देशाविषयी घोषणा देत गावातून रॅली काढली जाते. नंतर शाळेमध्ये देशाविषयी गाणी भाषणे विविध स्पर्धा घेतल्या जातात. मुलांना गोड खाऊ दिलं जातं. एवढे बोलून मी माझे भाषण देणार. नमस्कार, माझे नाव आराध्य आहे. आज 15 ऑगस्ट या दिवशी आपण सर्वजण राष्ट्रगीत राज्यगीत सर्वजण मिळून म्हणतो व सर्वजण झेंडावंदन करतो. शेकडो सैनिकांना वंदन करतो. झेंड्यात 3 रंग असतात, नारंगी, पांढरा, हिरवा आणि मध्ये अशोक चक्र असते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. अशा भागात माझ्या भाषणाला सुरुवात केली. 15 ऑगस्टला आपण झेंडे फडकवतो. झेंड्यामध्ये 3 रंग असतात, वेळी केशरी आणि पांढऱ्या मध्यभागी अशोक चक्राला निळा रंग असतो. केले सही केले.
मोहम्मद मोनी, शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोतापूर नंबर 1, इयत्ता 7वी. सन्माननीय प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षकगण आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला फक्त भाषण देणार नाही तर माझे एक छोटंसं स्वप्न सांगणार आहे. होय, मी एक स्वप्न पाहिलं 15 ऑगस्टच्या पहाटेचं. स्वप्नात मी एका गडावर होते 350 वर्षापूर्वीच्या काळात. तो गड म्हणजे साक्षात जणू स्वातंत्र्याचं प्रतीक. गडावर भगवा झेंडा फडकत होता. शिवराय आपल्या मावळ्यांशी बोलत होते. ही मातृभूमी आपल्या लेकरांची आहे, तिला परकीयांच्या जोखडातून मुक्त केलं पाहिजे. तेवढ्यात बाजूला एक माणूस दिसला. काठी, साधे कपडे, डोक्यावर टोपी. ते होते महात्मा गांधी. ते म्हणाले, शिवरायांनी तलवारीने स्वराज्य दिलं, मी अहिंसेने सुराज्य देईन. त्यानंतर ते गडावरून एक आवाज आला. ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते म्हणाले, मी तुम्हाला हक्क दिलेत, पण हक्कासोबत कर्तव्य विसरू नका. शेवटी मी स्वतःलाच विचारलं, मी खरंच एक चांगली भारतीय आहे का? मित्रांनो, स्वप्न संपलं, पण डोळे उघडल्यानंतर एक गोष्ट ठरवली. मी बोलणार कमी आणि करणार जास्त. रोज एक चांगली गोष्ट करायची, आईसाठी, देशासाठी, भविष्यासाठी. मी ठरवलंय, मी इतरांना मदत करेन, मी कुठेही कचरा टाकणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी देशासाठी काम करेन. स्वातंत्र्य हा आजचा उत्सव नाही मित्रांनो, तर ती उद्याची जबाबदारी आहे. जय हिंद, जय भारत. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि ते जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट निमित्त काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती आहे. आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. भारतासाठी हा खूप मोठा उत्सव आहे. आपल्या भारतीयांसाठी हा आनंदाचा दिवस आहे. आपल्या भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, म्हणून आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. लहान मुलांसाठी प्रभात फेऱ्या, राष्ट्रगीत, गोड गोड खाऊ, राज्यगीत आणि कवायत ही घेतले जातात. मी माझी भाषा शिकवतो. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रणव आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्य दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. पंधरा ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक सैनिकांनी आपले बलिदान केले. या शूरवीरांना माझा सलाम. जय हिंद, जय भारत. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव परीक्षा आहे. आज 15 ऑगस्ट आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा, सन्मानाचा व अभिमानाचा दिन आहे. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. म्हणून आपण भारतात मुक्तपणे श्वास घेतोय. ते आपल्या वीरांच्या बलिदानामुळे. त्या वीरांना, क्रांतिकारकांना माझा सलाम. एवढे बोलून मी माझ्या भाषेत नमस्कार. माझे नाव गुरुप्रकाश कातकर, इयत्ता 7वी. शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोल्हापूर नंबर 1. आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट विषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी मी आशा बाळगते व माझ्या भाषणास सुरुवात केली. आपल्या प्रिय भारत देशाला इंग्रजी राजवटीच्या ज्या काळात अंतर्गत 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. आपल्यासाठी 1947 हे साल म्हणजे ऐतिहासिक साल आहे. माणूस असो किंवा देश असो, स्वातंत्र्यासारखे दुसरे सुख नाही. एवढे बोलून मी माझे भाषण आजचा दिवस म्हणजे आपल्या
माझे नाव इयत्ता दुसरी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला स्वातंत्र्य झाला. या दिवशी आपण तिरंगा फडकवतो. त्यामध्ये 3 रंग असतात, वरी केशरी, मध्ये पांढरा, खाली हिरवा. तिरंगामध्ये मधोमध एक अशोक चक्र असतं. तिरंगाची चिन्ह मला खूप आवडतं. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझे नाव प्रीती तानू येडगे, ही इयत्ता 7वी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोल्हापूर नंबर 1. मी आज तुम्हाला 15 ऑगस्ट याविषयी तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या अशी मी आशा बाळगते व माझ्या भाषणाला सुरुवात करते. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला होता. इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त झाला होता. आज आपण काही सैनिकांना वंदन करतो व काही सैनिकांनी आपले बलिदान दिले त्यांनाही आपण वंदन करतो. मला माझ्या भारत देशाचा खूप अभिमान आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. तुम्ही मला सर्वांनी इथे बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव स्वामीजी आहे. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्या अशी मी आपल्याला विनंती करते व मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. आज 15 ऑगस्ट आहे. आपल्या भारताचं स्वातंत्र्य दिन. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. आज आपण भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शूर स्वातंत्र्य सैनिकांना सलाम करतो. जगातील एक सक्षम देश बनवण्याची नेतृत्व करतो. बोला भारत माता की जय. धन्यवाद. मी भारतीय आहे. देशाचा नांगा रोमन उभे राहिला. आजचा दिवस तो केवळ एक दिवस नाही तर तो आहे आपल्या अर्थीचा प्रारंभ. 15 ऑगस्ट 1947 सूर्योदय झाला. सूर्योदय फक्त आकाशात नव्हता तर तो आपल्या उजळून निघाला होता. स्वातंत्र्याचा सूर्य. त्या दिवसापूर्वी आपल्या देशाला होती गुलामी, दडपशाही भीती. स्वतःच्या भूमीत राहूनही आपण होते बेघर, लाचार, गुलाम, बिन शब्द पण काही हुतात्मे. शब्द झाले, तेज झाले, ज्वाला झाला. भगतसिंग म्हणाले, मी क्रांती करतो कारण मी झुकणार नाही. सुभाष बाबू म्हणाले, तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन. गांधीजी म्हणाले, सामर्थ्याने स्वातंत्र्य जिंका. एवढे बोलून मी माझी भाषण संपवते. जय हिंद, जय धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करतो आमच्या शाळेची रंगांचा आभारी आज सुटला. रंगांचा आभारी आज सुटला. नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश वडविला. नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश वडविला. आपल्या प्रिय भारत देशाला इंग्रजी राजवटीच्या पारतंत्र्यातून 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. आपल्यासाठी 1947 हे साल म्हणजे ऐतिहासिक साल होय. माणूस असो व देश असो, स्वातंत्र्यासाठी विशेष नाही. भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले प्राण पणाला लावून प्रयत्न केले. या देशभक्तांचे मार्ग वेगवेगळे असले तरी ध्येय मात्र एकच होते, ते म्हणजे भारताचे स्वातंत्र्य. इंग्रजांनी 150 वर्ष भारतावर स्वातंत्र्य राज्य केले. जुलूम, दडपशाही, अन्याय, अत्याचार यामुळे भारतीय जनता दुःखाने नेहरू, टिळक, सावरकर, महात्मा गांधीजी, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू अशा कितीतरी नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. कित्येक क्रांतिकारक फासावर चढले तर अनेकांनी आपली सर्व हयात तुरुंगवासात घालवली. जाता जाता एवढंच म्हणेल की मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी.
आम्ही आनंदाचा दिवस आहे. हा दिवस आपले देश मला 15 ऑगस्ट हा दिवस हा म्हणजे मानाचा या भारत देशात हा म्हणजे मानाचा या भारत देशात धन्यवाद. त्यानंतर मी नमस्कार, माझे नाव पायल श्रीकांत चौधरी. शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोल्हापूर नंबर 1. अध्यक्ष माझे उज्जैन आणि नंतर माझ्या बालमित्रांनी आज मी 15 ऑगस्ट निमित्त त्यांना 2 शब्द सांगणार आहे. अशा बऱ्याच वर्षांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. 14 आणि 15 जवाहरलाल भारताचा पहिला ध्वज फडकवला. मध्यरात्रीच्या वेळी पंडित जवाहरलाल राष्ट्राने अनेक स्वातंत्र्य राष्ट्राचे पंतप्रधान भारताचा ध्वज फडकवला व ब्रिटिश लोकांची शपथ घेतली. धन्यवाद. यानंतर मी आमच्या शाळेचे विद्यार्थ्यांनी इयत्ता 7वीचे विद्यार्थ्यांनी सिद्धी किशोर रांबाडे हिला विनंती करतो की तिनं पुढे येऊन आपलं मनोगत व्यक्त करायचं. माईक कशाला दिलाय तो? आवाज नाही काय नाही. माईकचा आवाज बघू. एक नो माईकचं बघ त्या वाट्याला मी येतो ना बरोबर. नमस्कार, माझे नाव रुबाली रवींद्र जानसकर. शाळेचे नाव कोल्हापूर नंबर 1, इयत्ता 7वी. दो सलामी इस तिरंगे को जिसने तेरी शान में, दो सलामी इस तिरंगे को जिसने तेरी शान में, सौ रंगे से ऊंचा रहेगा जब तक दिल में जाने, सौ रंगे से ऊंचा रहेगा जब तक दिल में जाने. माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे दोस्तों, तुम सबको स्वातंत्र दिन की ढेर सारी शुभकामनाएं. स्वातंत्र दिन हमारे इतिहास का सबसे बड़ा दिन है. इस दिन 15 अगस्त को हमारा देश इंग्रजों से पूरी तरह से आजाद हुआ था. उन्होंने अपने देश के आजादी के लिए अपने प्राण तक कुर्बान कर दिए थे. उन्होंने अपने देश के आजादी के लिए अपना सब कुछ छोड़ दिया था. धन्यवाद. नमस्कार, अध्यक्ष माझे नमस्कार. पानी न हो तो नदियाँ किस काम की, आंसू न हो तो आंखें किस काम की. पानी न हो तो नदियाँ किस काम की, आंसू न हो तो आंखें किस काम की. दिल न हो तो धड़कन किस काम की. अगर हम वतन के काम नहीं आए तो जिंदगी किस काम की, जिंदगी किस काम की. माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे देशवासियों, आप सभी को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं. जैसे कि हम सभी जानते हैं, आज 15 अगस्त है और हमारे देश का 79वीं स्वतंत्रता दिवस को मनाने के लिए हम सभी एकत्रित हुए हैं. 15 अगस्त 1947 को हमारा भारत देश अंग्रेजों के चुंगल से आजाद हुआ था. उसको आजाद कराने के लिए न जाने कितने स्वतंत्रता सेनानियों ने अपना जीवन देश के लिए समर्पित किया था. यह दिन हमें महात्मा गांधी, लोकमान्य तिलक, चंद्रशेखर आजाद, वल्लभ भाई पटेल, रानी लक्ष्मीबाई ऐसे सैकड़ों महान स्वतंत्रता सेनानियों के त्याग, तपस्या और बलिदान की याद दिलाता है. इन वीरों के लिए मैं कुछ लाइनें कहना चाहूंगी. गुलाम बने इस देश को आजाद तुमने कराया है, गुलाम बने इस देश को आजाद तुमने कराया है. दिल से तुमको नमन नहीं करते आजाद वतन को दिलाया है, दिल से तुमको नमन नहीं करते आजाद वतन को दिलाया है. अभी भी हमारे देश के वीर जवान मातृभूमि की रक्षा के लिए सीमा पर खड़े हैं.
आजादी के बाद भी हमारे देश ने हर एक क्षेत्र में तरक्की की है, पर यह भी सच है कि अभी भी हमारा देश आतंकवादी, बेरोजगारी, भ्रष्टाचार इस जैसी समस्याओं से लड़ रहा है। इस समस्याओं को खत्म करने के लिए हम सभी को एक होना चाहिए। 15 अगस्त हमारे देश का गौरव सौभाग्य और सम्मान का दिन है। मैं अपने भाषण के अंत में एक शायरी से करना चाहूंगी। तिरंगा लहराएंगे, भक्ति गीत गुनगुनाएंगे, तिरंगा लहराएंगे, भक्ति गीत गुनगुनाएंगे, वादा करो इस देश को होने का सबसे प्यारा देश बनाएंगे, वादा करो इस देश को होने का सबसे प्यारा देश बनाएंगे। धन्यवाद। सर्वांना नमस्कार। माझे नाव श्रवण। सर्वप्रथम भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। 15 ऑगस्ट म्हणजे भारत मातेचा सन्मानाचा दिवस आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीमुक्त झाला। हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले। काही प्रत्यक्ष क्षेत्र घेऊन लढले तर काही सत्याग्रह करून लढले। म्हणून एकत्र येऊन भारत देशाला आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। तिरंगा है अपनी शान, अपना भारत जगात महान। तिरंगा है अपनी शान, अपना भारत जगात महान। विसरू नका त्या शूरवीरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण। विसरू नका त्या शूरवीरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण। सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय प्राचार्य, शिक्षक, उपस्थित व आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज मी सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव आर्य आहे। आज 15 ऑगस्ट आहे 1947। हाच तो दिवस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले। ब्रिटिशांच्या 200 वर्षाच्या गुलामगिरीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले। एवढेच बोलून मी माझे भाषण संपवते। जय हिंद, जय भारत। गर्व से सुंदर देश हमारा, भारत जिसका नाम। धरती अंबर पर्वत नदियाँ है जो इसकी शान। गर्व से सुंदर देश हमारा, भारत जिसका नाम। धरती अंबर पर्वत नदियाँ है जो इसकी शान। हम भारत के रहने वाले, भेदभाव ना जाने। जाति धर्म को छोड़ के सारे आगे बढ़ना जाने। हम भारत के रहने वाले, भेदभाव ना जाने। जाति धर्म को छोड़ के सारे आगे बढ़ना जाने। हर कष्टों को दूर करें हम, वो मुश्किल आसान। धरती अंबर पर्वत नदियाँ है जो इसकी शान। स्वर्ग से सुंदर देश हमारा, भारत जिसका नाम। धरती अंबर पर्वत नदियाँ है जो इसकी शान। वो हम सबके सत्कर्मों से रोशन इसका नाम। शक्ति मिले हम सबको यहाँ पर, दे दो ये वरदान। स्वर्ग से सुंदर देश हमारा, भारत जिसका नाम। धरती अंबर पर्वत नदियाँ है जो इसकी शान। धन्यवाद। बोल सागर भारत विश्वास शोभुनी राहो। बोल सागर भारत विश्वास शोभुनी राहो। कण कण करी बालियले, जनसेवे जीवन दिदले। राष्ट्रात प्राण रे उरले, राष्ट्रात प्राण रे उरले। मी सज्ज मरायाला हो, बलसागर भारत हो। बलसागर भारत हो,
शोभुनी राहो वैभवी देश चढवीन सर्व हरवीन तिमिर गोर चौवारीन तिमिर गोर चौवारीन या बंधू सारा राहो बलसागर भारत हो बलसागर भारत हो विश्वास शोभुनी राहो विश्वास शोभुनी राहो हातात हात घेऊन हृदयास हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य कराया लावो बलसागर भारत हो बलसागर भारत हो विश्वास शोभुनी राहो विश्वास शोभुनी राहो तरी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊ विश्वास पराक्रम जाऊ विश्वास पराक्रम जाऊ हिमालय छप झाला हो बलसागर भारत हो बलसागर भारत हो विश्वास शोभुनी राहो विश्वास शोभुनी राहो या उठा करू हो शर्त हे जीवन नातरी व्यात हे जीवन नातरी व्यात भाग्य सूर्य तळपदला हो बलसागर भारत हो बलसागर भारत हो विश्वास शोभुनी राहो विश्वास शोभुनी राहो भयमित होईल वैभवी दिव्य शोभेल जगतास शांती देईल जगतास शांती देईल तो सोन्याचा हृदय हो बलसागर भारत हो बलसागर भारत हो विश्वास शोभुनी राहो विश्वास शोभुनी राहो विश्वास शोभुनी राहो नव्या दिलाने गाणे गाऊया या भूमीचे या आईचे गाणे गाऊया पुन्हा नव्याने नव्या दिलाने गाणे गाऊया या भूमीचे या आईचे गाणे गाऊया आकाशीचे रंग उडाले मावळले तारे वितूर कोणी होऊन गेले सरसते भारे आकाशीचे रंग उडाले मावळले तारे वितूर कोणी होऊन गेले सरसते भारे चला उठा हो बदलू सारे स्वतःच बदलूया या भूमीचे या आईचे गाणे गाऊया पुन्हा नव्याने नव्या दिलाने गाणे गाऊया या भूमीचे या आईचे गाणे गाऊया सरळ बोलूया सरळ गाऊया सरळ विचारांनी नवीन आशा नवीन भाषा हाती घेऊनी सरळ बोलूया सरळ गाऊया सरळ विचारांनी नवीन आशा नवीन भाषा हाती घेऊनी नवे चित्र हे नव्या आकाशी आता पाळूया या भूमीचे या आईचे गाणे गाऊया पुन्हा नव्याने नव्या दिलाने गाणे गाऊया या भूमीचे या आईचे गाणे गाऊया फुलून येतील शेतमळे बघ हिरव्या गाण्याने आईचे मग भरून येतील डोळे मायेने फुलून येतील शेतमळे बघ हिरव्या गाण्याने आईचे मग
पाठोपाठ म्हणायचे. एक साथ प्रतिज्ञा सुरू कर. आज स्वच्छता व सुजलता या जन मोहिमेच्या शुभारंभाला मी प्रतिज्ञा करतो की मी माझे गाव ग्रामपंचायत स्वच्छ पाणी व शाश्वत विकासाकडे घेऊन जाण्याची सक्रिय भूमिका बजावेल. माझा हा प्रयत्न 2047 मध्ये विकसित भारताच्या निर्मितीसाठी एक मजबूत पाऊल असेल. असा भारत ज्याचा पाया स्वच्छता, सुरक्षित पाणी व सार्वजनिक जबाबदारीवर आधारित राहील. मी प्रतिज्ञा करतो की मी स्वच्छतेला माझ्या स्वभावाचा व माझ्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनवेल. हर घर जल कार्यक्रमांतर्गत निर्माण केलेल्या मालमत्तेचे संरक्षण मी करेल. जसे की नळ जोडणी, पंप हाऊस, पाण्याच्या टाक्या व इतर पायाभूत सुविधा मी माझ्या घरात, गावात, शहरात व जवळपासच्या परिसरात ओल्या आणि सुक्या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावेल. मी स्थानिक ठिकाणच्या स्वच्छ व सुरक्षित पाण्यासाठी जलस्रोतांचे महत्त्व स्थानिक समुदायाला जागरूक करेल. मी नळाची गळती तात्काळ दुरुस्त करेल व ब्रश करतेवेळी नळ बंद करेल. मी स्वच्छतेचे हे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण श्रद्धेने व निष्ठेने पार पाडेल तथा माझे गाव स्वच्छ, सुजल, निरोगी आणि सदृढ बनवण्यात माझे पूर्ण योगदान देईल. जय हिंद. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. यहाँ वह सारा जहाँ देख लिया है, कहीं भी तेरे जैसा कोई नहीं है. अस्सी नहीं 100 दिन दुनिया घुमा है, कहीं कहीं तेरे जैसा कोई नहीं है. गया जहाँ भी बस तेरी याद थी जो मेरे साथ
अपनी बाहें खोल दे, जोर से मुझको गले लगा ले, मुझको फिर वो प्यार दे। तू ही जिंदगी है, तू ही मेरी मोहब्बत है, तेरे ही पैरों में जन्नत है। तू ही दिल तुझा माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम, अम्मा तुझे सलाम, माँ तुझे सलाम। वंदे मातरम, 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 वंदे मातरम। ये अनम
बनवून घ्यावं नित्य वसुदे
चलो इधर आए, मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, तुम भूल न जाओ तो इसकी सुनो ये कहानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब घायल हुआ इमारत, खतरे में पड़ी आज़ादी, जब तक थी सांस लड़े वो, जब तक थी सांस लड़े वो, फिर अपनी लाश बिछाई, संगीन पे घर कर माथा, सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब देश में थी दीवारें, वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में, जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली, तेरी धन्य जवान वो अपनी, तेरी धन्य वो उनकी जवानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। कोई सिख कोई जाट मराठा, कोई सिख कोई जाट मराठा, कोई गुरखा कोई मद्रासी, कोई गुरखा कोई मद्रासी, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, हर वीर का भारतवासी, जो खून गिरा पर्वत पर, वो खून का हिंदुस्तानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जय हिंद की सेना, जय हिंद की सेना, जय हिंद, जय हिंद, जय हिंद। धन्यवाद। नमस्कार. सर्वप्रथम गोकुळांचे स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज सर्व ग्रामस्थ आणि थोडे सरकारी कर्मचारी आणि आपली लहान मुलं इथे उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला त्याबद्दल सगळ्यांचा छोटेसे आभार. तसंच अशा प्रकारे आजचा हा कार्यक्रम संपवतो. जय हिंद. धन्यवाद. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.